साधू संत बागेश्वर बाबा यांचं हिंदुत्व नाही अशा पद्धतीची मुक्ताफळं संजय राऊत उधळतायत. संजय राऊत, तुमच्या हिंदुत्ववादाची व्याख्या काय? याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण हे तुमचं हिंदुत्ववाद आहे का? नमाज पठण स्पर्धा ठेवणं हे तुमचं हिंदुत्ववाद आहे का? वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जनाब बाळासाहेब ठाकरे असा उल्लेख करणं तुमचं हिंदुत्व आहे का? ज्या पद्धतीनं हिंदू साधू संतांचा अपमान करण्याचं काम उभाटा गट आणि संजय राऊत तुम्ही करतायत, इथली हिंदू जनता तुम्हाला माफ करणार नाही. तुमचं हिंदुत्व बेगडी आहे. तुम्ही सत्तेसाठी काँग्रेस समोर झुकलात. तुम्ही सत्तेसाठी तुमचं हिंदुत्व विकून टाकलं. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पायदळी तोडवण्याचं काम संजय राऊत तुम्ही केलं आणि आता तुम्ही अफजल खानाच्या दाढ्या कुरवळतायत, याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण करतायत आणि नमाज पठण अजान स्पर्धा घेतायत. हे तुमचं हिंदुत्व आहे का? याचं उत्तर द्या. बागेश्वर बाबा असतील किंवा साधू संत असतील, त्यांनी चुकीचं वक्तव्य केलं तर त्याचं समर्थन करत नाहीत, परंतु ते हिंदुत्ववादाची भूमिका मांडतायत. साधू संत हिंदुत्ववादाची भूमिका मांडतायत आणि तुम्ही ज्या पद्धतीनं दाढ्या कुरवळण्याचं काम मतांसाठी करतायत ते महाराष्ट्र बघतोय. मंगलप्रभात लोढाजी यांनी केईएमच्या नामांतराचा मुद्दा उचलला. इंग्रजांच्या खुना पुसल्या पाहिजे यासाठी केईएमचं नामांतर करून एकलव्य रुग्णालय करा असं म्हटलं तर संजय राऊतांना मिरच्या का झुमल्या? संजय राऊत, तुमच्या पोटामध्ये का दुखतंय? इंग्रजांच्या खुना पुसण्याचं काम जर का या देशामध्ये 70 वर्षामध्ये झालं नसेल आणि आता ते होणार असेल तर त्याबद्दल तुम्हाला पोटदुखी का? मंगलप्रभात लोढाजींनी जी मागणी केली की एकलव्यांचं नाव या रुग्णालयाला दिलं पाहिजे तर इंग्रजांच्या खुना पुसल्या जातील, गुलामगिरीच्या खुना पुसल्या जातील. परंतु संजय राऊत, तुम्हाला गुलामी करण्याची सवय झालेली आहे. सातत्यानं गुलामीत राहणं. आधी मातोश्रीचं मीठ खायचं, सिल्वर ओकची गुलामी करायची, हे तुमचा धंदा होता. आता मातोश्रीचं मीठ खाऊन काँग्रेसची गुलामी करणं, सोनिया गांधींची गुलामी करणं हा तुमचा दुसरा धंदा झाली आहे. गुलामगिरी तुम्हाला आवडते, त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीच्या नामांतराला विरोध करता. परंतु लक्षात घ्या, इंग्रजांच्या खुना, गुलामगिरीच्या खुना या पुसल्या गेल्या पाहिजे. संजय राऊत, तुम्हाला गुलामीची सवय असेल, परंतु भारतीयांना, महाराष्ट्रीयन मराठी माणसाला गुलामगिरीची सवय नाहीये, हे लक्षात ठेवा.